ओम श्री साईराम. रामकथा रसवाहिनी. प्रकरण 2. राजवंश. पवित्र निष्कलंक सूर्यवंशात महाप्रतापी, प्रसिद्ध, महाबाहू आणि प्रजेचा अत्यंत आवडता आणि आदरास पात्र असा खट्वांग राजा जन्मला. त्याच्या राज्यातील विशाल प्रजेवर त्याच्या राज्यकारभारामुळे सुख आणि समृद्धीची बरसात होत होती आणि म्हणून सारी प्रजा त्याला प्रत्यक्ष देव असल्याप्रमाणे मान देत असे. त्याला एकुलता एक पुत्र होता. त्याचं नाव दिलीप. तो ज्ञान आणि सद्गुणांच्या तेजाने तळपत मोठा झाला. आपल्या पित्याच्या बरोबरीने त्याने प्रजेचा मार्गदर्शक आणि संरक्षक होण्याचा आनंद आणि अधिकार मिळवला. तो त्याच्या प्रजेमध्ये फिरत असे, कारण त्यांची सुखदुःख जाणून घ्यायला तो उत्सुक असायचा. त्यांची दुःख आणि कष्ट हलके कसे करता येतील याची तो चिंता करायचा आणि त्यांचं हित आणि समृद्धी कशी साधता येईल या संबंधी दक्ष असायचा. आपला पुत्र रुजू, बलवान, सद्गुणी आणि शहाणा होत आहे यावर पित्याचं साक्षेपाने लक्ष होतं. त्याने पुत्रासाठी योग्य वधू पाहण्यास सुरुवात केली. म्हणजे त्याच्या विवाहानंतर राज्यकारभाराची धुरा काही प्रमाणात त्याच्या खांद्यावर सोपवायला तो मोकळा होईल. दूरदूरच्या राजघराण्यात त्याने पुत्रासाठी योग्य वधूचा शोध घेतला. सरतेशेवटी मगध राजकुमारी सुदक्षिणेची निवड केली गेली. देशातील आणि दरबारातील लोकांनी विवाह समारंभ अभूतपूर्व थाटामाटात उत्साहाने साजरा केला. स्त्रीमधील सारे सद्गुण सुदक्षिणेच्या अंगी प्रकर्षाने वसत होते. ती अत्यंत सरळ, साध्वी, पतिपरायण होती. ती आपल्या पतीची मनोभावे सेवा करीत असे आणि तो जणू काही तिचा प्राण असल्याप्रमाणे त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करीत असे. ती आपल्या पतीच्या पावलावर पाऊल ठेवत असे आणि धर्ममार्गापासून कधीही विचलित होत नसे. दिलीपही मूर्तिमंत सदाचार होता. त्यामुळे तिला आयुष्यात कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता किंवा निराशा भासणार नाही याकडे तो जातीने लक्ष पुरवी. पित्याच्या राज्यकारभारातील आदर्शांचं त्याने तंतोतंत पालन केलं. त्यामुळे हळूहळू कोणतीही अडचण न येता राज्यकारभाराची सर्व सूत्र त्याने आपल्या मजबूत खांद्यावर पेलली आणि पित्याला वृद्धापकाळी तो विश्रांती देऊ शकला. आपल्या मुलाच्या महान सद्गुणांचा विचार करून आणि त्याचं कौशल्य, कार्यक्षमता आणि व्यवहार ज्ञान पाहून खट्वांग आनंदित होई. त्यांचा इतका सुंदर मिलाफ दिलीपमध्ये पाहून पित्याला कृतार्थ वाटत असे. अशा रीतीने काही वर्ष गेली. खट्वांगाने राज्यज्योतिषाला बोलवून दिलीपाच्या राज्याभिषेक करण्यासाठी शुभतिथी आणि शुभमुहूर्त शोधून काढायला सांगितलं आणि ठरल्या वेळी दिलीपचा राज्याभिषेक केला. त्या दिवसापासून दिलीप समुद्रांपर्यंत पसरलेल्या सप्तद्वीपांच्या राज्याचा सम्राट शोभू लागला. त्याचा अंमल इतका शास्त्रशुद्ध आणि न्याय्य होता की वेळच्या वेळी पाऊस पडे आणि धनधान्य भरपूर प्रमाणात येई. त्याचं संपूर्ण साम्राज्य वैभवशाली आणि सुफलाम असे. जणू सणवार असल्याप्रमाणे वातावरण नेहमीच उत्साही असे. गावागावातून वेदघोषाचा पवित्र ध्वनी ऐकू येई. सर्व साम्राज्यभर चालणाऱ्या यज्ञातून वेदांचे मंत्र उच्चारले जात आणि समाजातील प्रत्येक घटक इतरांबरोबर शांती, सलोख्याने नांदत असे. असं होतं तरी सम्राट कोणत्या तरी अनामिक चिंतेने ग्रासलेला असे. त्या चिंतेने त्याच्या चेहऱ्यावरील तेज झाकोळत होतं. काही वर्षाचा कालावधी उलटून गेला तरी परिस्थितीत सुधारणा झाली नाही. निराशा आणि चिंतेने त्याच्या भाल प्रदेशावरील रेषा अधिकाधिक गडद झाल्या. एके दिवशी आपल्या दुःखाचं कारण त्याने सुदक्षिणा राणीजवळ उघड केलं. प्रिये, आपल्याला मूल नाही, त्यामुळे माझ्या मनावरील दुःखाची छाया गडद होतीये. माझ्याबरोबरच हा इक्ष्वाकू वंश समाप्त होईल की काय अशी भीती मला सतावतीये. माझ्या हातून काही पाप घडलं असेल म्हणून हे संकट आपल्यावर ओढवलंय. या प्रारब्धातून, या संकटातनं कसा मार्ग काढावा ते मला सुचत नाही. आपल्या कुलगुरू वसिष्ठांकडे जाऊन या पापातून मुक्ती मिळवण्यासाठी अपराधाचं प्रायश्चित्त घेऊन परमेश्वराची कृपा कशी संपादन करून घेता येईल हे जाणून घेण्याची माझी इच्छा आहे. संततिहीनतेच्या दुःखाने मी अतिशय अस्वस्थ झालोय.
कृपा संपादन करण्याचा सर्वोत्तम मार्ग तुला काही सुचतो का? विचार करण्यास क्षणाचाही विलंब न लावता सुदक्षिणा म्हणाली, स्वामी, हेच भय मलाही वाटत होतं आणि म्हणून मी सुद्धा अस्वस्थ झाले आहे. फक्त मी याला वाचा फोडली नव्हती. मला माहीत होतं की स्वामी, तुमच्या प्रेरणेशिवाय माझं हे भय व्यक्त करणं शक्य नाही. म्हणून हा विचार मी मनातच दडपला होता. आपल्या दुःखातून पार पडण्यासाठी तुम्हाला जो सर्वोत्तम मार्ग वाटेल त्या मार्गावरून चालायला मी तयार आहे. जे प्रायश्चित्त घेणं आवश्यक असेल ते तंतोतंत पाळायला मी तयार आहे. या कार्यात आता उशीर कशाला? चला, आपण गुरु वसिष्ठांचा सल्ला घेऊया. दिलीपाने ताबडतोब आश्रमात जाण्यासाठी रथ आणण्याची आज्ञा केली. त्या दिवशी मंत्र्याने अथवा दरबारी जनांनी त्याबरोबर येण्याची गरज नाही असंही त्याने सांगितलं. स्वतःच वाहन चालवीत तो गुरुदेवांच्या आश्रमात पोहोचला. रथाचा आवाज ऐकून आश्रमाबाहेरील आश्रमवासियांनी गुरुदेवांना सम्राटाच्या आगमनाची बातमी दिली. सम्राटाला दारापाशी आलेला पाहता क्षणीच वसिष्ठांनी त्याला आशीर्वाद दिले आणि त्याच्या तब्येतीची चौकशी केली. प्रजेची आणि आप्तेष्टांचीही आत्मीयतेने चौकशी केली. वसिष्ठांची पत्नी सती अरुंधतीला सुदक्षिणेने नमस्कार केला. अरुंधती श्रेष्ठ स्त्रियांना शोभा देणाऱ्या सर्व गुणांची मूर्ती होती. तिने सुदक्षिणेला उठवलं आणि प्रेमभराने आलिंगन देऊन तिच्या कुशलतेविषयी प्रश्न विचारले. सुदक्षिणेला घेऊन अरुंधती आश्रमाच्या अंतर्गृहात गेली. सम्राटाला उचित अशा पद्धतीने दिलीपाने वसिष्ठांना सांस्कृतिक परंपरेनुसार तपस्व्यांना आवश्यक असणारे यज्ञयाग निर्विघ्नपणे पार पडत आहेत ना, मुनींना कंदमुळं फळं मिळण्यात, अध्ययनात आणि आध्यात्मिक साधनेत काही अडचण तर नाही ना, आणि तेथील परिसरात हिंस्त्र श्वापदांचं भय नाही ना, असे प्रश्न विचारले. प्रतिकूल परिस्थितींमुळे किंवा विपरीत प्रभावामुळे त्यांच्या अभ्यासात आणि आध्यात्मिक साधनेत काही अडथळे येऊ नयेत अशी त्याची इच्छा असल्याचं त्याने उघड केलं. राजा आणि राणींनी आश्रमात प्रवेश करून जेव्हा ते आपापल्या स्थानी विराजमान झाले तेव्हा वसिष्ठांनी तिथे जमा झालेल्या साधक आणि ऋषींना आपापल्या स्थानी परतण्यास सांगितलं. राजाने इतर कोणालाही न आणता फक्त राणीलाच आश्रमात घेऊन येण्याचे निकड आणि दुःखाचं कारण सांगितलं. आपल्या शोकाचं स्वरूप आणि तीव्रता निवेदन केली आणि प्रार्थना केली की यावरील एकुलता एक उपाय म्हणजे गुरुदेवांची कृपा आहे आणि ती कृपादृष्टी त्यांच्याकडे वळावी. ही प्रार्थना ऐकून वसिष्ठांनी ध्यान लावलं आणि ते समाधी अवस्थेत गेले. सर्वत्र शांतता पसरली. राजाही पद्मासन घालून जमिनीवर बसला आणि परमेश्वरावर त्याने लक्ष केंद्रित केलं. राणीनेही देवाच्या चरणी आपलं मन लीन केलं. काही वेळाने वसिष्ठांनी डोळे उघडले आणि ते म्हणाले, राजा, कोणीही माणूस कितीही अधिकारी असला तरी देवाच्या इच्छेविरुद्ध जाऊ शकत नाही. तो दैवी संकल्प डावलण्याचं सामर्थ्य मला नाही. पुत्रप्राप्तीची तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी माझे कृपाशीर्वाद पुरेसे नाहीत. तू तुझ्यावर शाप ओढवून घेतला आहेस. एकदा राजधानीकडे परतत असताना कामधेनू कल्पवृक्षाच्या थंडगार सावलीत विश्रांती घेत होती. तू तिला पाहिलंस, पण भौतिक सुखाचे विचार तुझ्या मनात रेंगाळत असल्याने तू तिच्याकडे दुर्लक्ष केलंस आणि गर्वाने तिच्या पुढून तू राजवाड्यात परतलास. या दुर्लक्षाने कामधेनूला वाईट वाटलं. तिचा आदर न करता तू निघून गेल्याने तिचं मन दुखावलं. राजाच आपल्या कर्तव्यापासून ढळल्याने प्रजाही हळूहळू गायींना मान देणार नाहीत. जेव्हा वेदांचा आदर न करणारी, वेदपठण करणाऱ्या आणि आचरणाऱ्या ब्राह्मणांचा अनादर करणारी किंवा ज्या गायींमुळे पोषण होतं त्या गायींकडे दुर्लक्ष करणारी व्यक्ती राजसिंहासनावर बसलेली असेल, त्या ठिकाणी अधर्माचा फैलाव होतो, असा युक्तिवाद तिने केला. त्या दिवशी तिने तुला शाप दिला की राज्याला वारसदार असा पुत्र होणार नाही. तथापि जेव्हा गुरुचा सल्ला घेऊन अत्यंत नम्रतेने आणि आदराने तू गायींची सेवा करशील आणि कृतज्ञतेने तिची पूजा करशील, तेव्हा हा शाप निकामी होऊन तुला पुत्र आणि वारस प्राप्त होईल, असंही ती म्हणाली. म्हणून याच क्षणापासून शास्त्रात सांगितल्याप्रमाणे
तू महाराणीसह गायींची पूजा कर आणि मग तुला नक्कीच पुत्रप्राप्ती होईल. गायी कुराणातून चरून परत येण्याची वेळ झाली आहे. माझी दैवी नंदिनी गाय आश्रमाकडे येत आहे. जा, भक्तिपूर्वक आणि अचल श्रद्धेने तिची सेवा कर. तिला वेळेवर चारा पाणी दे, तिला अंघोळ घालत जा आणि तिला पूर्ण चरायला घेऊन जात जा. ती चरत असताना तिला कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही याची काळजी घे. राजा आणि राणीला वसिष्ठांनी धेनुव्रताची दीक्षा दिली. पवित्र जल आणि शिधा घेऊन त्यांनी राजा राणीला गायीच्या गोठ्यात पाठवलं आणि स्वतः ते संध्यावंदनेसाठी नदीकाठी गेले. एके दिवशी नंदिनी आरामात चरत असताना एका सिंहाने तिला पाहिलं आणि आपली भूक भागवण्यासाठी तिचा पाठलाग सुरू केला. दिलीपाने पाहिलं. तिच्यावर झडप घालण्याचा सिंहाचा बेत हाणून पाडण्यासाठी राजाने आपलं सर्व कौशल्य आणि शक्ती पणाला लावली. तिच्या बदल्यात आपलं शरीर अर्पण करण्याची तयारी त्याने दर्शवली. तो सिंह जरी लुच्चा आणि भयानक होता, तरीही तो धर्माचं तंतोतंत पालन करणारा होता. ज्या गायीची तो पूजा करत होता, तिला वाचवण्यासाठी आपल्या प्राणाचंही मोल देणाऱ्या राजाच्या दयाळूपणाने द्रवून सिंहाने राजा आणि गाय दोघांनाही सोडलं आणि तो निघून गेला. दिलीपाच्या आत्मसमर्पणाच्या तयारीने नंदिनी अवर्णनीय कृतज्ञतेच्या भावनेने आनंदली. ती म्हणाली, राजा, या क्षणी तुझ्यावरील शापाचं निराकरण झालं. तुला असा पुत्र होईल जो सर्व जगावर अंमल गाजवेल, धर्माचरणी असेल आणि धर्मतत्वांचा आधार बनेल. स्वर्ग आणि पृथ्वीवर त्याचं नाव गाजेल. तुझ्या वंशाचं नाव तो उज्ज्वल करेल आणि त्याहीपेक्षा विशेष म्हणजे तो इक्ष्वाकू कुळाचं सातत्य टिकविल आणि स्वतः भगवान नारायण एक दिवस तुझ्या वंशात जन्म घेईल. लवकरच तुला पुत्रप्राप्ती होवो. नंदिनीने राजाला आशीर्वाद दिला. राजाच्या संरक्षणात आणि राजाकडून सेवा करवून घेत ती दैवी धेनू वसिष्ठांच्या आश्रमात परतली. घडला प्रकार वसिष्ठांना सांगण्याची गरज भासली नाही. त्यांना सर्व माहीतच होतं. राजा राणीचे आनंदित चेहरे पाहून त्यांच्या लक्षात आलं की राजाची इच्छा पूर्ण झाली आहे. म्हणून त्यांनी दोघांना आशीर्वाद दिले आणि नगरात परतण्यास परवानगी दिली. दिलीप आणि सुदक्षिणेने महर्षींना नमस्कार केला आणि या सुखद घटनेने आनंदित होऊन राजवाड्यात परतले. नंदिनीच्या आणि गुरुदेवतांच्या आशीर्वादाने सुदक्षिणा गर्भवती झाली. जेव्हा महिने भरले तेव्हा एका शुभमुहूर्तावर पुत्र जन्म झाला. जेव्हा ही आनंदाची बातमी सर्व नगरभर पसरली तेव्हा हजारो प्रजाजन राजवाड्यासमोर आणि भोवती आनंदाने गोळा झाले. नगरातले सर्व रस्ते पताकांनी आणि पानाफुलांनी सजवले गेले. एकमेकांना बोलवत सर्वजण आनंदाने नाचू लागले. या प्रसंगानिमित्त त्यांनी कापुरारती ओवाळली. प्रचंड जमावाने जय जयकार केला आणि सगळे राजवाड्याच्या प्रांगणात गेले. दिलीपाने आज्ञा केली की महामंत्र्यांनी स्वतः राज्याचा वारसाच्या जन्माची घोषणा करावी. जेव्हा महामंत्र्यांच्या तोंडून ही घोषणा सर्व प्रजाजनांनी ऐकली तेव्हा आनंदाने केलेला जयनाद आकाशापर्यंत पोचला. प्रचंड टाळ्यांचा कडकडाट खूप काळ चालला होता. रस्त्यातून जयनादाचे ध्वनी प्रतिध्वनी उमटत होते. तो सर्व जनसमुदाय आपापल्या घरी परतण्यास कित्येक तास लागले. 10व्या दिवशी राजाने गुरुदेवांना आमंत्रण दिलं आणि नवजात बालकाचा नामकरण समारंभ साजरा केला. ज्या नक्षत्रावर बालकाचा जन्म झाला त्यानुसार बालकाचं नाव रघु असं निवडलं गेलं. त्याच्या बाललीलांनी आणि बोबड्या बोलांनी तो सर्वांना आनंद देत असे. तो तेजस्वी आणि सुंदर बालक सर्वांचाच आवडता झाला. युवावस्थेत तो शूर, दृढनिश्चयी आणि कार्यक्षम असा आपल्या पित्याचा सहाय्यक झाला. एके दिवशी रात्री राणीशी बोलताना एकाएकी का कोण जाणे राजाला काही वाटलं आणि तो राणीला म्हणाला, सुदक्षिणा, मी पुष्कळ पराक्रम केले, यश मिळवलं. कित्येक धार्मिक यज्ञ समारंभ मी केले. कित्येक बलिष्ठ आक्रमकांशी मी जोरदार युद्ध केली. सर्वांवर विजय मिळवला. त्यात राक्षसही होते. आपल्याला हिऱ्यासारख्या पुत्राच्या रूपाने आशीर्वादही प्राप्त झाला. आता आपल्याला अधिक काही मिळवण्यासारखं उरलं नाही. आता उरलेलं आयुष्य आपण ईशचिंतनात व्यतीत करूया. सर्व सद्गुणांचं भांडार असा हा रघु आहे.
साम्राज्याचा भार वाहण्यास सर्व दृष्टीने तो समर्थ आहे. त्याच्यावर राज्य सोपवू आणि आपण जंगलाच्या शांततेत विश्राम घेऊ. कंदमुळं फळांवर निर्वाह करून परमेश्वराच्या चिंतनात रममाण होणाऱ्या आणि भगवत प्राप्तीची आकांक्षा बाळगणाऱ्या ऋषीमुनींची सेवा करण्यात आणि त्यांच्या तोंडून बाहेर पडणाऱ्या पवित्र शिकवणींचं श्रवण मनन निदिध्यासन करून प्रत्येक क्षण पवित्र करूया. यापुढे एक क्षणभरही या तामसिक गुणांवर आधारित अशा आळसावलेल्या जीवनात राहता कामा नये. हा विचार पक्का झाल्यावर त्याने सकाळीच मंत्र्यांना पाचारण केलं आणि रघूच्या विवाहाची आणि राज्याभिषेकाची तयारी करण्यास सांगितलं. संपूर्ण त्यागी वृत्तीने संन्यस्त वृत्तीने त्यांना आपल्या राणीला तिचा काय बेत आहे असं विचारलं. तिच्या डोळ्यात कृतज्ञतेने आनंदाश्रू उभे राहिले. ती म्हणाली, यापेक्षा जीवनाची कृतार्थता काय असू शकेल? तुमच्या आज्ञेवर माझं जीवन आधारलेलं आहे. आपण जे ठरवलंय त्याप्रमाणेच करावं. तिचा उत्साह आणि तिची मनःपूर्वक संमती पाहून सम्राटाचा निश्चय अधिक दृढ झाला. दिलीपाने दरबारातील मंत्रीगणांना, विद्वानांना आणि ऋषींना बोलावलं आणि आपल्या पुत्राचा राज्याभिषेक आणि विवाह करण्याची मनीषा त्याने सर्वांना बोलून दाखवली. त्या सर्वांनी अत्यंत आनंदाने हा प्रस्ताव स्वीकारला. दोन्ही समारंभ दिमाखात साजरे झाले. त्यानंतर सम्राटाने राजपुत्राला राज्यकारभाराविषयी अमूल्य सल्ला दिला. वैदिक अभ्यासाला प्रोत्साहन देण्यावर, वैदिक पंडित आणि विद्वान यांना आश्रय देण्यावर आणि प्रजेची सुखसमृद्धी वाढवणारे कायदे घालून देण्यावर राजाने भर दिला. यानंतर परमेश्वरी कृपा संपादन करण्याचा निश्चय करून राणीसह त्याने अरण्यात प्रवेश केला आणि परमेश्वरी कृपा संपादण्यात आयुष्य व्यतीत केलं. त्या दिवसापासून रघूने विद्वान पंडितांच्या सल्ल्याप्रमाणे 2 ध्येय नजरेसमोर ठेवून राज्यकारभार केला. प्रजेचा आनंद आणि धार्मिक जीवनांचं संवर्धन. त्याचा असा दृढ विश्वास होता की ही 2 लक्ष्य म्हणजे श्वास निश्वासाप्रमाणेच महत्त्वाची आहेत. हे आदर्श साध्य करण्यासाठी त्याने प्रयत्नात कुठेही कमतरता ठेवली नाही. त्याच्या मंत्र्यातही याच मार्गाची आवड त्याने निर्माण केली. तरुण असूनही सद्गुणांच्या बाबतीत तो श्रीमंत होता. प्रश्न कितीही अवघड असो, तो त्यातील मर्म लगेच जाणून घेई आणि तो प्रश्न सोडवण्याचे मार्गही शोधून काढे. त्याने आपल्या प्रजेला सुखी समाधानी केलं. दुष्ट राजांना त्याने लक्षात राहण्यासारखे धडे शिकवले. शांततेच्या मार्गाने आणि राजकीय युक्तिप्रयुक्तीने तर कधी भेद या राजकीय नीतीने त्याने सर्वांना वश करून घेतलं. लोकांचं भलं होईल आणि वेदातून जतन केलेली संस्कृती जोपासली जाईल अशा कार्यात तो मग्न असे. समाजातील सर्व वर्गातील आबालवृद्ध आणि श्रीमंत गरीब सर्वच त्याच्या राज्यकारभाराची स्तुती करत. ते म्हणत की दया, धर्म, धैर्य आणि बाहुबल सर्वातच तो आपल्या पित्याहून वरचढ आहे. आपलं नाव त्याने सार्थ केलं आहे असं प्रत्येक जण कौतुकाने म्हणत असे. रघु या शब्दाचा अर्थ ज्ञानविज्ञानातील अत्युच्च पायरी ज्याने गाठला आहे असा. जंगलातील आश्रमवासी तपस्वी लोकांच्या सुखसुविधांकडे त्याने विशेष लक्ष पुरवलं. त्यांना कोणाकडून त्रास होऊ नये म्हणून तो स्वतः जातीने त्यांची सुरक्षा व्यवस्था पाहत असे. त्यामुळे त्यांचे आशीर्वाद आणि कृपा त्याला मोठ्या प्रमाणावर मिळाली. एक दिवस वरतंतूचा शिष्य कौत्स नावाचा आश्रमवासी आपला अभ्यास संपल्यावर दरबारात आला. त्याने राजाकडे गुरुदक्षिणा देण्यासाठी मदत करण्याची विनंती केली. रघूने त्याला हवी ती रक्कम दिली. जे दान मिळालं ते शुद्ध असल्याने कौत्साला फारच आनंद झाला. कारण ते द्रव्य लोकांना कोणत्याही प्रकारे त्रास न होईल अशा रीतीने गोळा केलेलं होतं आणि त्यांनीही ते आनंदाने आणि कृतज्ञतापूर्वक दिलं होतं. अत्यावश्यक असेल त्यापेक्षा एकही पैसा रघू जास्त घेत नसे, कारण त्याला देवाच्या कोपाचा नेहमीच धाक वाटत असे. ही रक्कमही रघूने अत्यंत प्रेमाने आणि कौत्साची गरज ध्यानात घेऊन दिली होती आणि म्हणूनच कौत्स आनंदाने आणि कृतज्ञतेने उचंबळून गेला. त्याचं हृदय भरून आलं आणि तो प्रेमाने राजाला म्हणाला, जगभर कीर्ती प्राप्त करून घेणारा पुत्र तुला लवकरच होवो. असं म्हणून तो राजासमोरून निघून गेला.
त्याचे शब्द खरे ठरले. 10 महिन्यांनी रघुला हिऱ्याप्रमाणे तेजाने झळाळणारा पुत्र प्राप्त झाला. राजपुरोहिताकडून त्याचं जातकर्म आणि नामकरण समारंभ पार पडला. त्याचं नाव अज ठेवलं होतं. ते अतिशय मोहक बालक होतं. तो बुद्धिमान किशोर सर्व कला आणि शास्त्र शिकायला नेहमीच उत्सुक असे. प्रत्येक गोष्टीत त्याने प्रावीण्य मिळवलं आणि मोठा विद्वान आणि गुणसंपन्न युवक अशी त्याची ख्याती देशात सर्वत्र पसरली. कालांतराने पित्याप्रमाणेच रघुराजालाही पुत्राच्या खांद्यावर राज्य सोपवून स्वतः अरण्यात जाऊन ईशचिंतन करावं अशी इच्छा झाली. त्यानेही मंत्र्यांना बोलवून राज्याभिषेकाच्या संस्काराने अधिकाराचं हस्तांतरण करण्याची आपली मनीषा बोलून दाखवली. त्याचबरोबर योग्य वधूबरोबर त्याचा विवाह संस्कारही व्हावा असंही त्याला वाटत होतं. मगधराज भोजाची बहीण इंदुमती ही अजाची सहधर्मचारिणी म्हणून निवडली गेली. अजाचा राज्याभिषेक झाल्यावर रघु आणि त्याच्या राणीने वानप्रस्थात पदार्पण केलं आणि राजवाडा सोडून ते आश्रमात राहू लागले. आपल्या प्रेमळ सहधर्मचारिणीबरोबर अजाने आपल्या हुशारीने आणि दयाळूपणाने आपल्या प्रजेची निष्ठा प्राप्त केली. रघुराजाने राज्यकारभारासंबंधी जे मार्गदर्शन केलं होतं त्याचं तंतोतंत पालन त्यांनी केलं. अज जगावर आणि चराचरावर आपल्या प्रिय इंदुमतीचं प्रतिबिंब आणि प्रतिमा असल्याप्रमाणे प्रेम करीत असे. त्यामुळे तो नेहमी आनंदी आणि उत्साही असे. निसर्गाच्या विविधतेचं आणि वैभवाचं कौतुक करत ते दोघं दिवसच्या दिवस सुंदर उपवनात व्यतीत करीत. मधल्या काळात राणीने पुत्ररत्नाला जन्म दिला. या सुखद घटनेमुळे दोघंही मोहरून गेले. त्यांनी ही बातमी आपल्या आदरणीय कुलगुरूंना वसिष्ठांना कळवली. त्यांनी बालकावर नामकरण संस्कार करावेत अशी त्यांची इच्छा होती. त्याचं नाव दशरथ ठेवलं गेलं. दशरथ सर्वांनाच प्रिय झाला. ज्या कोणाला त्याला कुरवाळण्याची, त्याच्याशी खेळण्याची संधी मिळे त्याला मोह आवरता येत नसे. जणू चैतन्ययुक्त आणि आनंदनिर्भर बाळ आपले हातपाय उडवीत खेळत असे. असं वाटायचं की हे मूल आनंदावरच पोचलंय आणि जगाला आनंद देण्यासाठीच त्याचा जन्म झालाय. एके दिवशी अज आणि इंदुमती नेहमीप्रमाणे जंगल परिसरात निसर्गाच्या सान्निध्यात गेले होते. त्या दिवशीची शांतता आणि पवित्रता इतर दिवसांपेक्षा काही औरच होती. एका झाडाखाली सावलीत बसून ते सुखसंवाद करत असताना अचानक जोराचा वारा वाहू लागला. त्या वाऱ्याबरोबर वर्णनातीत सुगंध येत होता. त्यांना चित्ताकर्षक दैवी संगीत ऐकू येऊ लागलं. ते उठले आणि त्यांनी या गूढ देणगीचं कारण काय असावं याचा अवतीभोवती शोध केला. त्यांना आढळून आलं की त्यांच्या डोक्यावर उंच आकाशात ब्रह्मदेवांचे मानसपुत्र नारद ढगातून वाट काढीत वेगाने कुठेतरी जात आहेत. हे दृश्य ते दोघे पाहत असतानाच नारद महर्षींच्या डोक्यावरील शेंडीभोवती बांधलेल्या फुलांच्या हारातून एक फूल निसटलं आणि हवेच्या लाटेबरोबर तरंगत बरोबर इंदुमती राणीच्या डोक्यावर पडलं. हे पाहून अजराजाला आश्चर्य वाटलं. पण त्याचबरोबर राणी बेशुद्ध पडली आणि तिने कायमचे डोळे मिटल्याचं पाहून त्याला धक्का बसला. प्राणप्रिय पत्नीच्या निधनाने राजाला असह्य शोक झाला. संपूर्ण अरण्य त्याच्या व्याकुळ रुदनाने हेलावून गेलं. दुःखाने विदीर्ण झालेल्या राजाचं रुदन ऐकून धरणी सहानुभूतीने थरारली आणि राजाच्या अंतःकरणातून ओसंडणाऱ्या दुःखाचं कारण काय असावं या विचाराने जणू स्तंभित होऊन झाडं निस्तब्ध झाली. प्रियेच्या मृत शरीरापाशी विलाप करणाऱ्या राजाचे हुंदके आणि विव्हळणं नारदांनी ऐकलं. त्याचं सांत्वन करण्यासाठी ते खाली आले. नारद म्हणाले, राजन, मृत्यू गाठतो तेव्हा विलाप करण्यात काही अर्थ नाही. जनन आणि मरण हे शरीराचे गुणधर्म आहेत. जसा जीव जन्माला येतो तसाच मृत्यूही पावतो. हे असं का होतं याचं कारण शोधणं ही मूढता आहे. कार्यकारण भावाची परमेश्वरी कृती असते. सामान्य बुद्धीच्या कक्षेच्या पलीकडचं हे आहे. त्यांच्या बुद्धीची झेप जेवढी आहे तितकाच कारणांचा अंदाज ते बांधू शकतात. जे बुद्धीच्या पलीकडचं आहे ते बुद्धीने कसं जाणता येईल? जन्माला आलेल्या प्रत्येक देहधारी जीवाला मृत्यू हा अटळ आहे. तथापि इंदुमतीचं निधन विचित्र कारणाने झाल्यासारखं दिसतं म्हणून त्याचं कारण मला सांगितलं पाहिजे.
नारदांनी अजराजाला जवळ घेतलं आणि म्हणाले, ऐक, पूर्वी तृणबिंदू ऋषी घोर तपश्चर्या करीत होते, म्हणून त्यांच्या तपाचीच परीक्षा घेण्याचा निश्चय इंद्राने केला. त्यांच्या निग्रहाची परीक्षा घेण्यासाठी आणि त्यांचं मन इंद्रिय भोगाकडे आकर्षित करण्यासाठी इंद्राने हरिणी नावाच्या अप्सरेला पाठवलं. परंतु तिची मोहकता ऋषींच्या तपात काही बाधा आणू शकली नाही. ते निर्विकारच राहिले. नेत्र उघडून ते म्हणाले, तू कोणी सामान्य स्त्री दिसत नाहीस. कदाचित तू कोणी स्वर्गीय अप्सरा असावीस. तू कोणीही असलीस तरी असं दुष्कृत्य करण्याबद्दल आणि अशी कुटील योजना आखण्याबद्दल तुला शिक्षा झालीच पाहिजे. स्वर्गीय स्तरावरून पडून तू मनुष्य म्हणून जन्म घे. मर्त्य मानवी ही स्थिती काय असते ते शिक. असा शाप देऊन ऋषींनी डोळे मिटले आणि ते समाधीत मग्न झाले. भीतीने हरिणीचा थरकाप उडाला. पश्चात्तापाने तिच्या डोळ्यातून अश्रूंचे पूर लोटले. स्वर्गातून हद्दपारीची शिक्षा रद्द करण्यासाठी आणि अपराधाची क्षमा करण्यासाठी प्रार्थना ती करायला लागली. शापाचं परिमार्जन करण्यासाठी तिने अतीव करुण याचना केली. त्यामुळे ऋषींना थोडी दया आली आणि ते म्हणाले, हे अबले, माझे शब्द परत घेणं आता शक्य नाही, पण यातून मुक्तता केव्हा मिळू शकेल ते कारण मी सांगतो. ऐक, ज्या क्षणी स्वर्गातून तुझ्या डोक्यावर फूल पडेल त्या क्षणी तुझं मानवी शरीर अचेत होईल आणि तू स्वर्गात परत जाऊ शकशील. इंदुमती ही ती स्वर्गीय अप्सरा होती आणि आज तिला मुक्ती मिळाली. माझ्या केसातील फूल तिच्यावर पडलं आणि शापातून तिची मुक्ती झाली. यावर दुःख कशाला करायचं? याचा काही फायदा नाही. सम्राटाची कर्तव्य आणि जबाबदाऱ्या काय असतात त्यावर नारदांनी सांगितलं आणि सर्व लोकांसमोर त्याने कसा आदर्श ठेवला पाहिजे ते सांगितलं. सर्व जन्माला आलेल्यांच्या क्षणिक जीवनाविषयी आणि अंतिम दशा असणाऱ्या मृत्यूच्या गूढतेविषयी नारद बोलले. यानंतर नारद आकाशमार्गाने निघून गेले. प्रियेला वाचवायला असमर्थ ठरलेल्या अजाने पत्नीची उत्तरक्रिया केली आणि राजधानीला आला. दुःखाच्या भाराने तो वाकला होता. फक्त राजकुमार दशरथ त्याला काही सांत्वना देऊ शकला आणि जगण्याची इच्छा जागवू शकला. उदास भयानतेने त्याने त्याचे दिवस काढले. आता उत्साही आणि तारुण्याने मुसमुसलेला दशरथ राज्यकारभारासाठी योग्य झालाय असं पाहून अजाने त्याच्यावर राज्यभार सोपवला आणि स्वतः अनशन व्रत धारण करून अन्नाचा त्याग करून शरयू नदीच्या काठी बसला. जीव धारण करण्यासाठी पोषक द्रव्याचा त्याग करून त्याने प्राणत्याग केला. दशरथाने ही बातमी ऐकल्याबरोबर शरयू तीरावर धाव घेतली. आपल्या प्रिय पित्याच्या निधनाने त्याला अतीव दुःख झालं. पित्याने व्रताचं आचरण करीत वेदांनी सांगितलेल्या पद्धतीने प्राणत्याग केला याविषयी समाधान मानून दशरथाने अविलंब पित्याच्या अंत्यविधीची व्यवस्था केली. पित्याने व्रताचा अंगीकार करून प्राणत्याग केला याचं समाधान मानून त्याने उभारी धरली आणि आपल्या सर्व शक्तीनिशी तो आपली राज्यकर्तव्य पार पाडू लागला. थोड्या काळातच उगवत्या सूर्याची किरणं जशी सर्वत्र पसरावी त्याप्रमाणे दशरथाच्या कीर्तीची प्रभा चोहीकडे पसरू लागली. 10 रथींचं शौर्य, निर्भयता आणि कुशलता एका व्यक्तीत एकवटलेल्या दशरथाचं नाव त्याला सर्वार्थाने शोभू लागलं. त्याच्या प्रचंड शक्तिमान रथाच्या वेगासमोर कोणी टिकाव धरू शकत नसे. त्या काळचे सर्व राजे त्याच्या पराक्रमासमोर चळाचळा कापत, त्याच्या सिंहासनाला प्रणाम करत. सारं जग त्याला अद्वितीय पराक्रमी, सद्गुणांची खाण असलेला आणि अत्यंत धुरंधर राजकारणी म्हणून वाखाणणी करीत होते. जय साईराम.